हॅलो एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं एव्हीएस अकॅडमी मध्ये. आज आपण कार्डियक सिस्टीम पाहणार आहोत व डे बाय डे आपण सर्व कार्डियक सिस्टीम आपण युट्यूबवर शिकणार आहोत. तर आज आपण कार्डियक सिस्टीम विषयी ओरिएंटेशन पाहणार आहोत. ओरिएंटेशन मध्ये की कार्डियक आपलं जे काय कार्डियक हर्ट आहे जे कुठे सिच्युएटेड आहे, हर्टचं वेट किती आहे, न्यूबॉर्न मध्ये केव्हा हर्ट बीट करतात फर्स्ट ऑफ ऑल. आफ्टर दॅट आपण सर्व कार्डियक डे केव्हा सेलिब्रेट केला जातो, कार्डियक हर्ट डे ची थीम काय, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी पाहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल हर्ट डे सेलिब्रेटेड वर्ल्ड वाईड 29 सप्टेंबर. म्हणजे प्रत्येक वर्षी 29 सप्टेंबरला आपण वर्ल्ड हर्ट डे सेलिब्रेट करतो. हर्ट विषयी आपण माहिती सांगतो. प्रत्येक 29 सप्टेंबरला हर्ट विषयी एक थीम रिलीज करतात WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन की. तर WHO प्रत्येक वर्षी वर्ल्ड हर्ट डे दिवशी काय करतात की थीम रिलीज करतात. तर 2025 ची जी काय थीम आहे ती काय, यूज हर्ट फॉर ऍक्शन. म्हणजे आपण आपलं हर्ट फॉर ऍक्शन साठी यूज करणं गरजेचं. आपण जर तेवढं पोलाइटली, आपण जर हंबलनेस असेल तर आपण आपलं हर्ट प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे फॉर ऍक्शन साठी. नेक्स्ट आहे की वर्ल्ड हर्ट डे सेलिब्रेटेड बाय अँटोनी बायास डी ल्युना. अँटोनी बायास डी ल्युना जे आहेत तर त्यांच्यानुसार काय झालेलं आहे, जेव्हापासून हर्ट डे सेलिब्रेट आपण करतो. नेक्स्ट आहे ऍडल्ट साइज 2 हँड क्लॅप टुगेदर. म्हणजे जो काय ऍडल्ट पर्सन आहे, जेव्हा आपण 2 हँड क्लॅप टुगेदर करतो तर ह्या साईज नुसार काय असते की आपलं हर्ट असते. ठीक आहे. नेक्स्ट जो काय मेल आहे, मेल मध्ये काय 310 ग्रॅम काय असतं वेट असते. जो काय नॉर्मल ऍडल्ट हुड आहे, जो काय ऍडल्ट पर्सन आहे नॉर्मल, तर त्याचं वेट किती असतंय हर्टचं, तर 310 ग्रॅम. तर त्याच पद्धतीने फिमेलचं किती असतंय, तर 225 ग्रॅम फिमेलचं हर्टचं वेट आहे. नेक्स्ट चाइल्ड हर्ट अबाउट साइज ऑफ फिश. म्हणजे आपण जे फिस्ट करतो, फिश या पद्धतीने काय असते, चाइल्डचं हर्ट प्रेझेंट असते. ठीक आहे, ही त्याची साईज असते. नेक्स्ट न्यूबॉर्न हर्ट वेट इज 20 to 25 ग्रॅम. जो काय न्यूबॉर्न असतो, न्यूबॉर्न कोणाला म्हणतात आपण की जो नवजात जन्माला, म्हणजे 0 to 1 मंथ जो काय बेबी असतो तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूबॉर्न. तर त्याचं वेट, त्याच्या हर्टचं वेट किती असतं, तर 20 to 25 ग्रॅम साइज ऑफ हर्ट. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड हर्ट नोन ऍज काफ मसल. काफ मसल जे आहेत आपल्या लेग मध्ये प्रेझेंट असतात. जे काय आपलं सर्क्युलेशन आहे तर ते दोन पद्धतीने होते, एक पल्मोनरी सर्क्युलेशन आणि एक सर्क्युलेटरी सर्क्युलेशन, म्हणजे ऑल ओव्हर बॉडीचं सर्क्युलेशन. ठीक आहे. तर बॉडी मधल्या जो काय बॉटम म्हणजे आपल्या टो मध्ये जे काय ब्लड प्रेझेंट आहे तर ते ब्लड परत रिटर्न येणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते ब्लड डिऑक्सिनेटेड रूपांतर ऑक्सिजनेटेड मध्ये करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जे काय लेग मधलं ब्लड आहे ते वरती आणण्याचं काम कोण करते, तर काफ मसल. तर त्यामुळे त्याला काय म्हणतात, सेकंड हर्ट असे म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट फर्स्ट फंक्शनल ऑर्गन टू डेव्हलप अँड स्टार्ट अ बीट. म्हणजे जेव्हा न्यूबॉर्न एम्ब्रिओ जेनेसिस स्टेज मध्ये असतं, ठीक आहे, इन युटरस, त्यात टाइम जे काय हर्ट आहे तर ते काय करतात की फर्स्ट फंक्शनल ऑर्गन आहे आपला हर्ट. केव्हा फंक्शनल करतो तो, की 3rd वीक और 21 डे. जे काय एम्ब्रिओजेनेसिस स्टेज आहे तर त्यावेळेस 21 दिवसाला काय करतात, आपलं हर्ट काय करतं, फर्स्ट ऑफ ऑल बीट करायला काय करते, सुरुवात करते. इंटू एम्ब्रिओजेनेसिस स्टेज इट मीन्स प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय की एम्ब्रिओ हळूहळू डेव्हलप होते, त्याचे लेग, त्याचं हेड, त्याचं हर्ट, जे काय व्हायटल ऑर्गन्स आहेत ते डे बाय डे काय होतात, डेव्हलप व्हायला सुरू होतात. तर फर्स्ट ऑफ ऑल हर्ट काय होते, फर्स्ट ऑफ ऑल डेव्हलप होते आणि आपलं बीट करायला सुरुवात करते. तर या पद्धतीने हे झालं बेसिक ओरिएंटेशन. यानंतर आपण आणखी पण ओरिएंटेशन कंटिन्यू करणार आहोत.